नमस्कार. महारामायण योग वासिष्ठ या ग्रंथाचा परिचय करून घेण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत. हे जे महारामायण आहे, ह्या ग्रंथाचे नाव महारामायण असं कशामुळे पडलं असं सुरुवातीलाच आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर साधारणपणे जे वाल्मिकी रामायण म्हटलं जातं त्या रामायणापेक्षा या रामायणाची श्लोकसंख्या ही अधिक असल्यामुळे याला महारामायण असं म्हटलं जातं. याचे रचनाकार वाल्मिकी असंच परंपरेने मानलं जातं. योग वासिष्ठ किंवा वसिष्ठ असं दोन्ही यांनी ते ओळखलं जातं. हिंदीमध्ये सहसा वसिष्ठ असं म्हटलं जातं स, आणि मराठीमध्ये आपण श वापरतो. तो जिथल्या तिथल्या भाषिक परंपरेनुसार शब्द वापरला जातो. तर मुळात या महारामायणामध्ये आहे काय, तर श्रीरामांना वसिष्ठ मुनींनी केलेला उपदेश आहे. आता आपल्याकडे एक साधारण ही परंपरा आहेच आहे की गुरु शिष्य हे एकमेकांच्याशी संवाद करतात आणि त्या संवादातनं आपल्याला काही गोष्टी ह्या म्हणजे जे ऐकणारे आहेत श्रोते किंवा जे वाचक आहेत त्यांना, साधक आहेत त्यांना यातनं अनेक गोष्टी या कळत जातात, मिळत जातात. तर ही गुरुशिष्य परंपरा अनेक ठिकाणी आपण बघितलेली, अनेक ग्रंथांमध्ये म्हणजे अनेक ग्रंथ त्यातनंच निर्माण झालेले आहेत. जसं जनक अष्टावक्राची असेल किंवा नचिकेता आणि यमधर्माचं असेल, आणि सगळ्यात अगदी सुप्रसिद्ध म्हटलं तर गीता, जी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे ती. तर अशा संवादांमधनं, अशा प्रश्नोत्तरांमधनं साधारणपणे एक साधकाच्या मनामध्ये असलेले प्रश्न हे स्वाभाविकपणे उलगडत जातात या गुरूंच्याकडनं. हे गुरु अनेक काळपर्यंत साधकाच्या प्रश्नांना, प्रत्येक युगामध्ये साधकाच्या प्रश्नांना उत्तरं देत राहतात. आता हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत ग्रंथ म्हणून मानला जातो. दुसरं या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ सर्वसाधारणपणे एखादा धार्मिक ग्रंथ किंवा आध्यात्मिक ग्रंथ जसा असतो त्या धाटणीचा नाही आहे, तर त्याच्यापेक्षा त्याची एक थोडीशी वेगळी अशी रचना आहे. आता वेगळी रचना आहे म्हणजे कसं, तर त्याच्यामध्ये संवाद आहेत, प्रश्न उत्तरं आहेत, हे तर सगळं आहेच आहे आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीमध्ये. पण त्याहीपेक्षा वेगळेपण असं आहे की त्याच्यामध्ये आख्यानं येतात, कथानकं येतात. त्याच्यानंतर त्या आख्यानांमधनं आणखीन उपाख्यानं येत जातात आणि अशा कथांमधनं विविध विषय हे समजवले जातात, शिकवले जातात. आता यामध्ये काय आहे की असे जेव्हा ग्रंथ तयार होत असतात ना, तेव्हा त्यांची त्या त्या कालखंडामध्ये नवीन नवीन संस्करणं तयार होत असतात. म्हणजे सुरुवातीला कदाचित श्लोकसंख्येने कमी असलेला, म्हणजे मूळ विषय कुठे हरवत नाही, पण ह्या मूळ विषयाला धरूनच त्या त्या कालखंडाशी सुसंगत अशा काही गोष्टी त्यामध्ये घातल्या पाहिजेत, असं त्या त्या काळातल्या विद्वान लोकांना, त्या त्या काळातल्या बोधी प्राप्त लोकांना वाटत जातं की ह्यामध्ये ही भर घातली पाहिजे. ही भर घालताना ते कुठेही ती स्वतःच्या नावाने घालत नाहीत, तर त्या मूळ लेखकाच्याच नावाने ती भर घातली जाते. जसं की महाभारताचंही असंच झालेलं आहे की हळूहळू त्याचं संस्करण होत होत त्याचा विस्तार होत गेला आणि श्लोकसंख्या वाढत गेलेली आहे. तसंच या योग वासिष्ठाचं झालेलं असावं असं लक्षात येतं, कारण की यामध्ये गंमत अशी आहे की हा रामायणाच्या कालखंडातला ग्रंथ आहे, पण यामध्ये महाभारताच्या पण कथा येतात. आता हे कसं शक्य आहे असं आपल्याला वाटू शकतं. मग त्यामध्ये काय केलेली आयडिया या ज्यांनी कुणी ह्यामध्ये ते वाढवण्याचं ठरवलं, कारण की त्या ग्रंथाशी सुसंगत ते आहे, हा विषय या कालखंडातल्या लोकांना किंवा पुढच्या कालखंडातल्या लोकांना आवश्यक आहे असं त्या लोकांना वाटलं आणि त्यामध्ये त्यांनी ते वाढवलं. पण ते वाढवताना असं केलं की ते भविष्यकाळात घडणार आहे असं सांगून त्यामध्ये त्यांनी योजना केलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या गमती या महारामायणामध्ये म्हणजेच योग वासिष्ठ ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये भृशुंडी काकाची एक खूप छान कथा आहे, जी आता सध्या आपली जी लेखमाला चालू आहे त्यातल्या 3ऱ्या भागामध्ये यातली आख्यानच आपण लिहिणार आहोत. तर त्यामध्ये भृशुंडी काकाची कथा असेल किंवा ती चुडाला म्हणून एक राणी आहे तिची कथा असेल, अशा विविध कथा यामध्ये आपण सांगणार आहोत. 3ऱ्या भागामध्ये त्या कथा येतील. आता या महारामायणाचं किंवा ह्या योग वासिष्ठाचं आत्ताच्या काळामध्ये नेमकं काय म्हणजे आवश्यकता काय, तर धार्मिक ग्रंथांची प्रत्येकच कालखंडामध्ये आवश्यकता असते, पण सध्याचा काळ हा तसा वेगळा आहे थोडासा. काय म्हणता येईल त्याला की आजपर्यंत जशी स्थिरता, जसं समाज जीवनामध्ये एक
शांतता होती, तसं नाही आहे. आता आजचा काळ असा झालेला आहे की कालची गोष्ट आज अगदी पुढे गेलेली असते, ज्याला म्हणतात ना अपडेटेड राहणं. असा एक तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग आपण अनुभवतो आहे. आता ह्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग म्हणजे किती असावा? तर कालपर्यंत आपण अगदी म्हणजे हार्डली 20 वर्षांपूर्वीपर्यंत आपण लँडलाईनवरनं एकमेकांशी संभाषण करू शकत होतो. त्यातच आपल्याला विशेष वाटत होतं. किंवा तारायंत्र होते, त्याच्यामधनं आपण एकमेकांना संदेश पाठवू शकत होतो. त्यानंतर मग मोबाईल आले विनातार. मग त्याच्यानंतर मोबाईलची क्रांती होत होत त्यामध्ये आता हे अशा पद्धतीने जसे आपण आत्ता संवाद साधतो आहोत तसं कॅमेरा आला आणि हे सगळ्या गोष्टी. आणि ह्या तंत्रज्ञानात रोज भर पडते, रोज भर पडते. नवीन 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 गोष्टी येत जातात. आता येतात त्यामध्ये म्हणजे त्यांनी काही वाईट आहे किंवा त्यांनी काही बिघडतं असं नाही. पण होतं काय की ह्या तंत्रज्ञानाशी मानवाला जुळवून घेताना त्याची एक ओढाताण होते, त्याची एक दमछाक होते. आता ती काय होते तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वेग आहे तो आणि मानवाच्या जैविक उत्क्रांतीचा वेग आहे तो, हे खूप मिसमॅच होतं. एकमेकांना ते पकडल्या जात नाही एकमेकांशी. कारण की शेवटी आपली जैविक उत्क्रांती ही एका विशिष्ट पद्धतीने प्रकृतीच्या नियमांनुसार होत असते. आणि हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग मात्र अफाट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही वेगांना एकमेकांशी जेव्हा मॅच होता येत नाही त्यावेळेला अनेक प्रश्न उद्भवतात. आणि आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की मनोकायिक रोगांचं त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये प्राबल्य झालेलं आहे, ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणतो. आता ह्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होण्याचं कारण काय आहे नेमकं? तर त्या कारणाच्या मूळ गोष्टीला या योग वशिष्ठमध्ये हात घातलेला आहे. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की मनोकायिक रोगांच्या संदर्भामध्ये अशा एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलेलं असेल असं आपल्याला ते एक आश्चर्य वाटू शकतं. परंतु खरोखर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये, विस्तृत प्रमाणामध्ये या विषयावरती चर्चा केलेली आहे. या विषयाच्या प्रश्नांच्या वरती उकल कशी करावी ह्याच्या संदर्भामध्ये उपदेश देखील या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये काय आहे की प्रत्येक व्याधीचं कारण हे आधी सांगितलेलं आहे. आधी हेच व्याधीचं कारण आहे. आता आधी म्हणजे काय आणि व्याधी म्हणजे काय? तर आधी म्हणजे मनाचे प्रश्न, मनाचे दुःख, मनाचे व्यापार. आणि व्याधी म्हणजे शरीराचे दुःख, शरीराचे प्रश्न, शरीराचे व्यापार. तर ह्या आधीमुळे व्याधीवर परिणाम होतो. आधी क्षय झाला की व्याधी क्षय होतो. अशी एक सुंदर अशी सुसंगत रचना या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. एक छोटीशी गोष्ट मी या संदर्भामध्ये तुम्हाला सांगते, म्हणजे त्यातनं आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने आधी व्याधी म्हणजे नेमकं काय किंवा आत्ता आपल्यासमोर नेमके काय प्रश्न आहेत ते लक्षात येईल. एक खेडेगावातला माणूस असतो आणि तो त्याची गंमत अशी असते की तो जंगलाच्या एका टोकामध्ये, खेड्याच्याही तिथे पलीकडे जे जंगल असतं त्या जंगलाच्या एका टोकावरती राहत असतो आणि तो लाकूड तोडून आपलं पोट भरत असतो. तो लाकूड तोडून काही लोकांपर्यंत ते देत असतो आणि तिथून पुढे ते लोक घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांनी ना सर्व काही अशा गोष्टी फार बघितलेल्या नसतात. त्याचा जास्तीत जास्त 4 ते 5 माणसांशी संबंध आलेला असतो ते लाकूड देण्यापुरता. आणि ते लोक त्याला काही अन्नपदार्थ आणून द्यायचे, ते तो शिजवायचा, खायचा आणि बाकी तो जंगलाच्याच त्या खेड्याच्या टोकावरती जंगलात राहायचा. आणि मग एकदा काय होतं की त्याला एक जण म्हणतो की अरे तू ह्या रस्त्याने सरळ जाऊन बघ, तुला एक खूप छान गंमत दिसेल. मग तो ठरवतो की जाऊया आणि मग तो असाच निघतो आणि साधं त्याचे नेहमीचं लंगोटी आणि एक थोडंसं अंगावरती उपरणं वगैरे घेतो तो आणि निघतो. त्याची ती कपडे घालण्याची न्यायची तीच पद्धत असते आणि त्या पद्धतीने तो निघतो. गेल्यानंतर त्या माणसाने जो सांगितलेला असतो त्या रस्त्याने तो सरळ जातो आणि गेल्यानंतर तिथे त्याला एक खानावळ दिसते. त्याला वाटतं हीच ती गंमत आहे वाटतं. मग तो त्या खानावळीमध्ये जातो आणि त्या माणसाला म्हणतो की इथे मी आलेलो आहे, मला इथे काय आहे ते बघायचं आहे नेमकं आणि मी इथे थांबणार आहे. तर तो म्हणतो थांबा, काही हरकत नाही. मग खूप लोक दिसतात त्याला आजूबाजूला. एवढे लोक त्यांनी कधी बघितलेले नसतात. त्याला फक्त 3 किंवा 4च लोक माहितीचे असतात आजवर. एकदम सगळीकडे गजबजाट दिसतो, भांड्यांचा खणखणाट, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्न शिजवणं चालू असतं, कुठे गाद्या घालणं आणि लोकांचे ते सराई असल्यामुळे तिथे त्यांची झोपण्याची सोय, अन्य 4 गोष्टी, हे सगळं तिथे सुरू असतं. आणि ते सगळं तो बघतो आणि त्या पुन्हा खानावळ मालकाकडे येतो आणि म्हणतो अहो मी आज रात्री इथे मुक्काम करणार आहे. आत्ता मी जागा आहे तोपर्यंत मला माहिती आहे की मी कोण आहे,
पण नंतर मी झोपेन आणि उठेन तेव्हा मला कसं कळेल म्हणे मीच मी आहे हे, कारण की हे एवढे लोक मला आजूबाजूला दिसत आहेत. ह्या खानावळवाल्याला लक्षात येते की हे काहीतरी गंडलेलं प्रकरण आहे. तो म्हणतो काय काळजी करू नका म्हणतो. त्याची ती आणखी गंमत करायची म्हणून तो काय म्हणतो, काही काळजी करू नका, मी तुमच्या पायाला एक काळा धागा बांधतो आणि त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की तुम्हीच तुम्ही आहात उठल्यानंतर. आणि मग तो खानावळवाला त्याच्या पायाला एक काळा धागा बांधून देतो आणि मग हा जेवण करतो आणि एका कोपऱ्यामध्ये एका गादीवरती असा जाऊन झोपून जातो. तर ते खानावळवाल्याच्या नोकरांनी ही सगळी गंमत पाहिलेली असते आणि तो ठरवतो की आणखी पुढची गंमत करूया. म्हणून तो काय करतो, तो काळा धागा सोडतो आणि दुसऱ्या एका गिऱ्हाईकाच्या पायाला तो बांधून स्वतः मात्र झोपून जातो. दुसऱ्या दिवशी हा उठतो, आपला जंगलातला माणूस. उठल्यानंतर तो पहिल्यांदा पायाकडे बघतो, तिथे काळा धागा नसतो आणि एकदम तो असा समोर जो पलीकडे झोपलेला माणूस आहे त्याच्या पायाकडे बघतो, तर तिथे तो काळा धागा बांधलेला असतो. तो जोरजोरात आरडाओरडा करायला लागतो. तो खानावळ मालक येतो, तो नोकर येतो, म्हणतो आता काय झालं? म्हणतो हे बघ, हा मी आहे हे मला माहीत आहे, पण तो पण मीच आहे. किंवा त्याच्या म्हणजे त्याला हे लक्षात येत नाही की तो मी आहे की हा मी आहे. आणि मग तिथून पुढे त्याचा तो प्रश्न हा घेऊन तो मार्गक्रमण करतो. आता ही कथा ही थोडीशी गमतीशीर आहे. तर त्याच्यामध्ये हे आहे की तो मी कोण आहे हा जो प्रश्न आहे ना, की हा मी आहे हे मला कळतं आहे, पण तो मी कोण आहे हे मला कळत नाही आहे. तर याचा म्हणजे ह्या कथेतल्या आणखी गमती आणि इलॉजिकल त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत की हे काही लॉजिकली अशी कथा फिट नसते, पण अशा कथा ह्या काही संदेश देणाऱ्या असतात. तर ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की त्या काळ्या धाग्याला तो स्वतःची उपाधी समजतो. तो काळा धागा हेच त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक साधन बनतं व्यक्तिमत्व ओळखण्याचं. आणि तसंच सध्याच्या माणसांच्या बाबतीमध्ये, सध्याच्या जीवनामध्ये काय होतं आहे, तर एखादी उपाधी हीच आपल्या व्यक्तिमत्वाचं काय होतं, साधन बनून राहते. ती उपाधी नसेल तर आपण कुणीच नाही असं आपल्याला वाटतं. विशेषतः आज आपण बघतो की काही राज्यकर्ते असतात की त्यांची खुर्ची गेली की ते अस्वस्थ होऊन जातात, कारण की त्यांच्या दृष्टीने अन्य काही व्यक्तिमत्वच उरलेलं नसतं. तर ह्या उपाधींच्या शिवाय देखील आतमधल्या व्यक्तिमत्वाला ठोस करणं, म्हणजे अगदी आपल्याला साधं उदाहरण आपण घेऊया की धृतराष्ट्राला नेहमी ही चिंता असायची बघा. महाभारतामध्ये पूर्ण महाभारत जर आपण बघितलं तर धृतराष्ट्राला कायम ही चिंता असायची की हे पांडव वनवासात गेले तरी ते पांडव राहतील, त्यांच्यामध्ये काहीतरी ठोस असं शिल्लक उरेल. मात्र आपल्या दुर्योधनाचा घराण्यातून त्याला जर बाहेर पडावं लागलं, त्याला जर वनवासात राहावं लागलं किंवा त्याला जर खुर्चीशिवाय ह्या राजगादीशिवाय राहावं लागलं, तर तो मात्र जगू शकणार नाही, कारण की तीच त्याला ओळख मिळवून देते. त्याशिवाय त्याला अन्य ओळख नाही आहे. सत्ता असल्याखेरीज तो स्वतःला आपण आहोत हे जाणू शकत नाही. पांडवांच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. पांडव वनवासात गेले तरी देखील ते पांडव होते आणि पांडव इंद्रप्रस्थामध्ये अत्यंत ऐश्वर्यात राहिले तरी ते पांडव होते. हा जो आतल्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा आहे तो टिकवून धरणं, तो आपल्यामध्ये साठवणं, ह्यासाठी म्हणून काही या सगळ्या गोष्टी ज्या असतात आध्यात्मिक ग्रंथांमधल्या, हे आपल्याला समजून घेणं हे आवश्यक असतं. तर हे योग वासिष्ठ ग्रंथाचा कालखंड, योग वासिष्ठ ग्रंथाचा कालखंड जर आपण बघितला तर साधारणपणे शंकराचार्यांच्या आधीचा हा काळ असावा असं मानलं जातं, कारण की शंकराचार्यांच्या काही ग्रंथांमध्ये योग वासिष्ठातले दाखले जसेच्या तसे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे तो त्यांच्या आधीचा कालखंड खरं म्हणजे तसा नेला तर तो खूप मागेपर्यंत जाऊ शकतो. परंतु आधुनिक विद्वानांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, म्हणजे सध्याच्या काळामध्ये एखादी गोष्ट जर का कधी कुठल्या कालखंडातली आहे हे शोधायचं असेल तर ती मॅन्युस्क्रिप्ट कुठल्या काळातली आहे, त्यानंतर त्याची भाषा कोणत्या कालखंडातली, यावरती विचार करून विद्वान काही गोष्टी मांडत असतात. कारण आपल्या संस्कृत ग्रंथांच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काहीही निश्चित असा कालखंड बऱ्याच ग्रंथांमध्ये दिलेला नसतो आणि खूप लोकांमध्ये मतभेद असतात. त्यामुळे ह्या ग्रंथाचा नेमका कालखंड काय आहे हे ओळखणं हे भाषातज्ञ, त्यानंतर इतिहासकार हे त्यांच्या मतीप्रमाणे त्यांच्या तिथे मिळालेल्या वेगळ्या वेगळ्या पुराव्यांच्या आधारे आपल्याला सांगत असतात. तर त्याप्रमाणे शंकराचार्यांच्या आधीचा कालखंड
हा निश्चितपणे ह्या ग्रंथाचा रचना कालखंड आहे असं आपण मानतो. आता ह्या ग्रंथाची सुरुवात कशी होते? तर ह्या ग्रंथाची सुरुवात अशी आहे की हे जे वशिष्ठ आहेत, या वशिष्ठांचा जो उपदेश आहे, तो उपदेश होण्यापूर्वी छोट्या छोट्या उपकथा या ग्रंथाच्या सुरुवातीला सांगितलेल्या आहेत. अगदी सुरुवात होते ती होते अगस्ती ऋषींचा एक शिष्य असतो सुतीक्ष्ण. हा सुतीक्ष्ण याला काही प्रश्न पडतात. म्हणजे बघा, एखाद्या ग्रंथाची सुरुवात आपण म्हणतो ना नदीचा उगम, की नदीचा उगम झाल्यानंतर मग ती नदी कुठे वाहते, कुठे वाहत जाते आणि तिचा मोठा प्रवाह हा सागराला मिळतो. पण त्या नदीचा उगम जो आहे तो त्या पूर्ण ग्रंथाचा बेस आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा जो प्रश्न आहे, विशेषतः हे 3 टप्प्यांमधले प्रश्न आहेत. हे साधकांना पडणारे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उकल ही या ग्रंथामध्ये होते. तर पहिल्यांदा काय असतं, अगस्ती मुनींचा जो शिष्य असतो सुतीक्ष्ण, ह्याला प्रश्न पडतो. तो म्हणतो की तो गुरूंना विचारतो की मोक्ष कशाने प्राप्त होतो, ज्ञानाने प्राप्त होतो की कर्माने? आता अनेक काळ म्हणजे खूप मोठा काळ असा आहे की ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ यावरती चर्चा घडतात. ज्ञानयोग योग्य जास्त सगळ्यांसाठी की कर्मयोग जास्त सगळ्यांसाठी, किंवा हे दोन्ही एकाच वेळेला चालता येतात का, असे अनेक प्रश्न साधकांच्या मनामध्ये असतातच. आणि त्यावरती त्या काळातले ऋषी मुनी साधक हे उत्तर देत असतात. अगदी विनोबा भावेंनी सुद्धा त्यांच्या शिष्यांना जे काही त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, बोललेले आहेत, त्यातनं सुद्धा हे सांगितलेलं आहे की काम जर तुम्ही केलं नाही, कर्म जर केलं नाही आणि फक्त ज्ञानाचीच जर वृद्धी करत गेलात आणि शरीराचा वापर आणि कर्म म्हणजे मानसिक, कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारच्या कर्माकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही कधीही साधनेमध्ये पुढे जाऊ शकत नाही, असं विनोबा भावेंनी देखील, आणि विनोबा भावे स्वतः देखील त्यासारखे वागत होते. म्हणजे अगदी आधुनिक ऋषी जे आत्तापर्यंत कोणी ना कोणी म्हणजे आपल्या पाहण्यातल्या लोकांनी देखील पाहिलेले आहेत, असे आधुनिक ऋषी म्हटलं तर विनोबा भावे होते. म्हणून त्यांचं उदाहरण सांगितलं की ते कष्टही करायचे शारीरिक आणि त्याबरोबर जपही करायचे, ध्यानही करायचे आणि वाचन, चिंतन, मननही करायचे. म्हणजे सर्व जसं शरीराची सगळी अंग आहेत, हात, पाय, डोकं, तोंड, नाक, कान, ही सगळी अंग ज्याप्रमाणे आपण एकाच वेळी वापरतो, त्याप्रमाणे ज्ञान, बुद्धी, कर्म हे सर्व गोष्टी ह्या एकाच वेळी वापरल्या गेल्या पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांनी देखील उपदेश केला होता. तर मग हे अगस्ती मुनी जे आहेत ते त्या सुतीक्ष्णाला म्हणतात की अरे असा काय प्रश्न विचारतोस तू, ज्ञान मोठे की कर्म मोठे, असा प्रश्न तर आपल्याला हा प्रश्नच असू शकत नाही. असं ते म्हणतात की दोन्हीपैकी काय मोठं आणि काय लहान असं नाही सांगू शकत आपण, कारण की मन, बुद्धी आणि चित्त आणि शरीर, मन आणि बुद्धी हे जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा ज्ञान आणि कर्म असं घडतं. त्यामुळे एखादा पक्षी उडायचा असेल तर त्याला जसे 2 पंख असतात की एक पंखाने तो फक्त उडू शकत नाही, त्याला दोन्ही पंख पसरून आकाशामध्ये झेप घ्यावी लागते, ते हलवावे लागतात एकाच वेळेला. त्या पद्धतीने ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला वापरून माणसाला मोक्ष मिळू शकतो. पण तरी देखील तुला काही प्रश्न आहेत तर मी तुला एक कथा सांगतो. आणि मग ते अग्निवेश नावाच्या एका मनुष्याची कथा सांगतात. त्याचा मुलगा असतो कारुण्य. आता हा जो अग्निवेश आहे हा स्वतः एक मोठा साधक असतो आणि त्यामुळे हा कारुण्य जो आहे तो जसा त्याचा मुलगा असतो त्याचप्रमाणे त्याचा शिष्य देखील असतो. आणि हा खूप चांगला वडिलांच्या अगदी पावलावर पाऊल ठेवणारा, वेदकर्म करणारा असा छान असतो हा कारुण्य. शिष्य म्हणून आणि मुलगा म्हणून ज्याचा अभिमान वाटावा असा हा कारुण्य असतो. आणि काही काळाने काय होतं की हळूहळू तो कर्मत्याग करायला लागतो. हळूहळू तो नित्यकर्म सोडून देतो, मग नैमित्तिक कर्म सोडून देतो. आणि मग वडील त्याला म्हणतात की अरे असे कर्म सोडून तुला कसं चालेल, कर्माचं किती महत्त्व आहे. म्हणजे अगदी कर्माशिवाय मनुष्य तसा राहूच शकत नाही, कारण मी कर्म करणार नाही असं म्हणून जेव्हा आपण कर्म दूर सारतो तेव्हा देखील दूर सारण्याची क्रिया हे देखील एक कर्म असतं. इतकं कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये अनिवार्य आहे, तर तू कर्म कसं काय सोडतोयस? मग तो म्हणतो की मला प्रश्न पडलाय, मी चिंतित झालेलो आहे, कारण की मला कळत नाही आहे की वेदांमध्ये एकाच वेळेला काही ठिकाणी म्हटलं जातं की कर्म हे केलं तरच तुम्हाला मोक्ष मिळेल आणि काही ठिकाणी म्हटलं जातं की कर्माचा त्याग केला तरच तुम्हाला मोक्ष मिळेल. त्यामुळे कर्मामध्ये माझी निश्चितीच होत नाही आहे. मी आज कर्म करतो तर उद्या मला वाटतं की हे मी चूक करतो आहे, उद्या मी ते करणं थांबवतो तेव्हा मला वाटतं की मी हे करायला हवं आणि त्यामुळे मी यातनं थोडासा दूर झालेलो आहे. मग ते जे अग्निवेश आहेत
ते काय म्हणतात की थांब, मी तुला एक अरिष्टनेमी नावाचा ऋषी आहे, त्याची राजर्षी आहे, त्याची कथा सांगतो. राजा होता तो अरिष्टनेमी, आणि मग तो तप करायला जातो. त्याची कथा तो सांगायला सुरुवात करतो, अग्निवेश, की हा अरिष्टनेमी तप करायला जातो, आणि तप करायला गेल्यानंतर राज्याचा सगळा त्याग करून त्याचं तप खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध होतं. आणि मग त्यानंतर काय होतं की इंद्र त्याला ऐश्वर्य उपभोगण्यासाठी, कारण की त्याचं इतकं तप झालेलं असतं की त्याला आता स्वर्गातलं ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं, आणि ते ऐश्वर्य उपभोगण्यासाठी बोलवतो. तेव्हा देवदूत आल्यानंतर तो म्हणतो की मला स्वर्ग नको आहे, मला स्वर्गाची अभिलाषा नाही आहे, मला मुक्तीची आशा आहे, मला मुक्ती हवी आहे. आणि मग हे गंधमादन पर्वतावरती घडणारी ही सगळी कथा आहे. ही कथा हा देवदूत जाऊन त्या एका अप्सरेला, सुरुची नावाच्या अप्सरेला हे सगळं सांगतो, की म्हणतो ते ऋषी असं असं म्हणाले, राजर्षी. मग ते सगळं पुन्हा इंद्रापर्यंत पोहोचतं. इंद्र म्हणतो की असं असेल तर मग असं करूया, आपण त्यांना वाल्मिकींकडे जायला सांगूया. मग तो परत देवदूताला पाठवतो आणि सांगतो की अरिष्टनेमी, तुला जर मुक्तीची आस असेल तर ते मात्र तुला स्वर्गामधनं प्राप्त होऊ शकत नाही. तुला योग्य गुरुचा शोध घेतला पाहिजे, आणि तो योग्य गुरु म्हणजे कोण आहे तर वाल्मिकी आहेत. मग हा अरिष्टनेमी वाल्मिकींकडे जातो. वाल्मिकी त्याला म्हणतात की तुला नेमकं मुक्ती हवी आहे, म्हणजे कशातनं मुक्ती हवी आहे, काय हवं आहे तुला नेमकं, मला ते सांग, म्हणजे मग त्याप्रमाणे मी तुझ्याशी चर्चा करतो. तेव्हा तो अरिष्टनेमी म्हणतो की मला ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका हवी आहे. हे ऐकल्यानंतर मग वाल्मिकी सांगतात की अरे, भारद्वाज नावाचा माझा जो शिष्य होता, त्याला मी जे ज्ञान दिलं ते ज्ञान त्याने जाऊन ब्रह्माला सांगितलं, आणि ते ज्ञान ब्रह्माने ऐकल्यानंतर त्या ज्ञानाला ब्रह्माने असा आशीर्वाद दिला आहे की हे ज्ञान जो कोणी ऐकेल त्याला जन्ममरणाच्या चक्रातून, भवचक्रातून त्याची सुटका होईल. ते ज्ञान मी तुला देतो. आणि मग ते ज्ञान म्हणजे काय तर हा योग वासिष्ठ ग्रंथ आहे. हे नंतर मग काय सुरू होतं, इथून योग वासिष्ठ ग्रंथाची सुरुवात होते. मग ती सुरुवात कुठून होते, आता रामाची जी रामायणाची कथा आहे, ही रामायणाची कथाच यामध्ये थोडीशी काय केलेली आहे, गुंफलेली आहे. सुरुवात रामायणाच्या कथेने झालेली आहे. आता ती काय होते तर श्री रामचंद्र आणि त्याचे तिन्ही अनुज हे सगळेजण हे गुरुच्या आश्रमामध्ये गेलेले असतात, आणि तिथनं शिकून ते सगळेजण राजधानीमध्ये परततात. सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो. राजधानीमध्ये मुलं परतले, त्यामुळे सगळे आनंदात असतात. आणि त्यावेळेला आता तिथं शिकून आलेला हा रामचंद्र, आता शिक्षण त्याच्यापर्यंत आतमध्ये झिरपल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्याला थोडंसं फिरलं पाहिजे, जग बघितलं पाहिजे, लोकयात्रा केली पाहिजे, ज्याला लोकयात्रा म्हणतात, ती करायची त्यांची इच्छा होते. आणि मग ही इच्छा झाल्यानंतर ते दशरथाची परवानगी घेतात की मी माझ्या अनुजांसह माझ्या काही सहकाऱ्यांच्या सोबत तीर्थयात्रेला जाऊ इच्छितो, मला सगळी तीर्थक्षेत्र फिरायची आहेत. आता 2च दिवस झाले हे येऊन, आणि लगेचच जायचं म्हणतायत, परंतु रामाची तीव्र इच्छा बघून दशरथ त्यांना अनुज्ञा देतात. आणि मग त्याप्रमाणे आता राजकुमारांची तीर्थयात्रा म्हणजे सगळ्या सोयींनी युक्त, पण तशी तीर्थयात्रा ते काढायची परवानगी मिळवतात, आणि त्याप्रमाणे ते त्या तीर्थयात्रेला जातात. आता ही जी यात्रा आहे, ह्या यात्रेमधनं काय होतं की रामाच्या शरीरामध्ये, मनामध्ये पूर्ण परिवर्तन होतं. आता यामध्ये गंमत अशी आहे बघा की रामचंद्र हे अवतार आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांना काही वेगळ्या मोक्षाची आणि वेगळ्या गोष्टीची आवश्यकता असण्याचं काही कारण नाही. रामचंद्र हे स्वतः अवतार. असं असताना देखील रामचंद्रांच्या या सगळ्या अवस्था ज्या आहेत, या अवस्था यामध्ये सांगितलेल्या आहेत, कारण त्यांनी मनुष्य देह धारण केलेला आहे. आणि मनुष्य देह धारण केलेला अवतारी पुरुष हा मनुष्य देह धारण केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय घडू शकतं ते यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग हे एक वेगळंच वळण त्यांच्या एकूणच जीवनाला लागतं, आणि ते पूर्णपणे, आता ही आधी बघा त्यांच्यामध्ये आधी येते म्हणजे मानसिक दुःख आणि प्रश्न निर्माण होतात त्यांच्या मनामध्ये. आणि मग चेहरा फिका पडतो, जेवण जात नाही, त्यानंतर मग उत्साह नाही कशामध्ये, त्यानंतर उदासीन मनस्थितीमध्ये ते राहतात. काही म्हणजे काही कशासाठी आपण आहोत असा काही त्यांच्याकडे मुद्दा नसतो. म्हणजे काही जेवणात आनंद नाही, खाण्यापिण्यात आनंद नाही, गाणे ऐकण्यात आनंद नाही, काही करण्यामध्येच आनंद राहिलेला नाही आहे, असं एक त्यांचं होऊन जातं. आणि
याला पण म्हणजे दशरथाला पण चिंता पडते, वाटते की असं काय झालं आहे माझ्या रामचंद्राला. मग ते वसिष्ठांना विचारतात देखील की राम असा का झाला आहे. मग तेव्हा वसिष्ठही म्हणतात की रामचंद्रासारख्या व्यक्तीला जेव्हा असं काही त्याचं होत असेल, हर्ष शोकापासून तो दूर जात असेल, तर याचा अर्थ त्याच्या आतमध्ये काहीतरी चालू आहे आणि ते यथावकाश आपल्या सगळ्यांना कळेल. दशरथा, तू चिंता करू नको. रामासारख्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हर्ष, शोक, क्रोध अशा कुठल्याही भावना ह्या कमी जास्त होणं, हे काही याच्यामागे काही अशा साध्या मानसिक उलथापालथी ज्या असतात सर्वसामान्य माणसाच्या, तशा मानसिक उलथापालथींमुळे ते घडत नसतं, तर खूप मोठं कारण त्या मागे असतं. जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती सात्विक संताप आपण म्हणतो बघा, म्हणजे एखादा माणूस अजिबात चिडत नसतो, अजिबात तो खूप सरळ असतो, सज्जन असतो, साधा असतो, आणि जेव्हा तो चिडतो तेव्हा इतर लोक म्हणतात की आता मात्र काय म्हणू नका, कारण की हा सात्विक संताप आहे. कारण की तो एका म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं ते प्रकटीकरण जे असतं ते पूर्ण काहीतरी आतमध्ये घडल्यानंतर झालेलं असतं. एवढ्या लहान मोठ्या इम्पल्सेसनी ते होत नसतं. त्याच्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व असतं की अशी व्यक्ती जेव्हा वेगळ्या पद्धतीने वागते तेव्हा त्याला एक वेगळं महत्त्व असतं. आपण गुरूंच्या कथा पण बघतो की गुरु नेहमीप्रमाणे न वागता काहीतरी वेगळे वागतात, तेव्हा त्याच्यामध्ये कथा घडते. तर असं आपण बघितलेलं आहे. किंवा अगदी आपण युधिष्ठिराचं बघू शकतो की युधिष्ठिर हा सतत चांगला वागत आलेला असतो. म्हणजे आपल्यावरती अन्याय झाला आहे, आपला राज्य ओढल्या गेलं आहे, आपल्याला 12 वर्ष कारण नसताना वनवासात जावं लागलं, 1 वर्ष अज्ञातवासात घालावं लागलं, तरीही तो चांगलाच वागलेला असतो. तो कुठंही एवढी शस्त्रास्त्र मिळवल्यानंतर उठून ते काही पांडव जाऊन स्वारी करत नाहीत, याच्यावरती हल्ला करत नाहीत हस्तिनापुरावरती, कारण की आपले 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवासाचं पूर्ण करायचं असं त्यांचं वचनाचं असतं. म्हणजे सज्जन लोक जे असतात ते कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मोठ्या गोष्टींनी आपले तत्त्व किंवा आपली मूल्य सोडत नसतात. तर हेच गृहीत धरून जेव्हा अज्ञातवासातनं ते प्रकट होतात तेव्हा काय होतं की ह्या धृतराष्ट्राला काय वाटतं की आपण जाऊन ह्याला सांगूया परत आता की तू आहेस तिथेच राहा आणि आता काहीही करू नको. आणि तो अशा पद्धतीने विदुराकडनं निरोप पण देतो, कारण त्याला त्याच्या चांगुलपणावरती फारच भरोसा असतो की आपण जर असे सांगितलं की तू आहेस तिथेच राहा आणि आता कुठलंही राज्यबिज्य मागायला येऊ नको, कारण की त्याला माहीत असतं की राज्य जर हा मागायला आला तर दुर्योधन देणार नाही आणि मग युद्ध अटळ आहे. मग युद्ध टाळण्यासाठी म्हणून तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, अशा पद्धतीचं निरोप हा दूत म्हणून विदुर यांना येऊन देतो. त्यावेळेला युधिष्ठिर हा स्वच्छ भूमिका घेतो. त्यावेळेला तो शेवटचं निर्वाणीचं सांगतो की एक तर आम्हाला इंद्रप्रस्थ द्या, नाहीतर युद्धाला तयार राहा, हा माझा निरोप जाऊन सांग. आता युधिष्ठिराकडनं ह्या वाक्याची कधीच अपेक्षा केलेली नसते, पण युधिष्ठिरासारखा माणूस जेव्हा असं वाक्य बोलतो तेव्हा त्याला महत्त्व असतं. कारण की त्याच्या आधीची 12 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवासाची आणि त्याही आधीची अनेक वर्ष, जे भीमाला मारण्यापासून तर लाक्षागृह दहनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्यांनी शांतपणे सहन केल्यात, ते जेव्हा एका शब्दात उत्तर देऊन टाकतात त्यावेळेला त्याला खूप महत्त्व असतं. तर अशा पद्धतीने ह्या श्रीरामाचं जे काही एकूण उदासीनता आहे त्यामागे देखील काहीतरी मोठं कारण असणार आहे, ती काही लहान सहान गोष्ट नसणार आहे, असं वसिष्ठ हे समजावतात. आणि मग दरम्यान काय होतं, विश्वामित्रांचं आगमन होतं या ह्याच्यामध्ये दरबारामध्ये, आणि विश्वामित्रांना कबूल केलेलं असतं दशरथाने की तुमच्या यज्ञाच्या संरक्षणासाठी आम्ही सुसज्ज राहू. आणि मग त्याप्रमाणे विश्वामित्र म्हणतात की तुझा एक पुत्र माझ्यासोबत दे, की त्याच्यामुळे मला माझ्या यज्ञामध्ये असुर जे त्रास देत आहेत त्यांना मी याच्या साह्याने काय करेन, घालवेन, आणि मग माझं यज्ञ सांगता होईल. आता दशरथाला थोडं वाईट वाटतं, तो म्हणतो मी स्वतः येतो तुमच्यासोबत, पण त्याला हे तयार होत नाहीत. आणि मग दरम्यान रामचंद्रांना बोलवणं पाठवलं जातं. आता बोलवण्यासाठी जो सेवक पाठवतात तो सेवक पण खूप अगदी रामाला जवळून ओळखणारा आणि खूप बुद्धिमान असा सेवक असतो. तो म्हणतो की मी रामचंद्रांना बोलवतो खरं, पण तरीही दरबारामध्ये मी काही सांगू इच्छितो. म्हणजे त्याला कसं एक तो पार्श्वभूमी तयार करतो की रामचंद्रांची नेहमीची जी काही एक व्यक्तिमत्वाचा ची ओळख आहे त्याशिवाय वेगळा अशी एक व्यक्ती सध्या त्याच्या बघण्यात असते, आणि त्यामुळे तो काय करतो की सगळ्या दरबाराची एक पूर्वतयारी करून घेतो. तो म्हणतो रामचंद्रांची स्थिती नेहमीपेक्षा वेगळी आहे, ते आनंदित नसतात, त्यांना कशातच रुची वाटत नाही, ते आशारहित झालेले आहेत.
ते भ्रमित नाहीत, विक्षिप्त नाहीत, पण रसहीन झालेले आहेत. प्रीती आणि द्वेष ह्या दोन्ही भाव त्यांच्यामध्ये अनुपस्थित आहेत. ही मनोदशा आजपर्यंत मी कोणाचीही बघितलेली नाही. आता इतकं छान तो वर्णन ते रामचंद्रांच्या स्थितीचं करतो. त्यानंतर तरी देखील वशिष्ठ काय म्हणतात की ठीक आहे बाळा, पण तरी तू बोलवून तर आण राजसभेमध्ये, आपण त्यांना त्यांचं कारण विचारू की काय नेमकं झालेलं आहे. आणि मग रामचंद्र हे सभेमध्ये येण्यासाठी म्हणून तो सेवक बोलवायला जातो. मग थोड्याच वेळामध्ये तिथे श्रीराम येतो. आल्यानंतर तो नेहमीप्रमाणे पित्याला नमस्कार, गुरूंना नमस्कार, पित्याच्या आज्ञेने स्थानग्रहण, असं सगळं नेहमीसारखं असतं. परंतु त्यांची जी आकृती आहे, सौम्य आकृती, ती अत्यंत उदासीन आणि जणू काही विरलेलं आहे. शरीर आणि मन सगळं हे कुठेतरी हरवून गेलेलं आहे, अशा पद्धतीचं ते दिसत असतं. वशिष्ठ विचारतात की तुला काय चिंता आहे, काय व्यथा आहे, काय त्रास आहे. आणि मग राम हा आपली व्यथा, आपले दुःख हे सांगतो, आपले प्रश्न सांगतो. यालाच वैराग्य प्रकरण असं म्हटलेलं आहे. हे सुरुवातीचं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये मग तो तीर्थयात्रेवरून येताना आपल्याला काय प्रश्न पडले ते सांगतो. तो म्हणतो की हा संसार क्षणिक आहे. ज्याला सुख म्हणतात ते सतत बदलत राहणाऱ्या पदार्थांपासून मिळू शकतं का? जन्म मरणाचं चक्र किती दुःखदायी आहे. मला जीविताची क्षणभंगुरता सतत जाणवत राहते. उत्थान नाही, पतन नाही, असे संसारात खरंच काही असेल का, असे प्रश्न येतात. धनसंपत्ती किती चंचल आहे आणि त्याच्या मोहामध्ये लोक हे आपल्या सुखाचा, आपल्या सौख्याचा त्याग करतात आणि त्या मोहामध्ये राहतात. असं का होत असेल? या दुःखाचं जे मूळ आहे ते धनसंपत्तीमध्ये आहे, म्हणजे बाहेरच्या गोष्टींमध्ये आहे, की आपल्या मनामध्ये आहे? हाही प्रश्न मला अनेक वेळा लोकांकडे बघून पडतो. आणि दुःखाचं मूळ जर मन असेल तर ते मन धारण करणारं शरीर हेच दुःखाचं मूळ असेल का? आणि तसं असेल तर शरीर नाहीसं झालं तर मग हे सर्व प्रकारची दुःख नाहीशी होतील का? असेही प्रश्न मला पडलेले आहेत. आता श्रीरामाला हे जे सगळे प्रश्न पडलेले आहेत, ह्या प्रश्नांच्यावरनं वशिष्ठ आणि विश्वामित्र दोघांनाही लक्षात येतं की श्रीरामाला शुद्ध वैराग्य भाव प्राप्त झालेला आहे. आता बघा, नेहमी ना एक खरं म्हणजे तशी आवश्यकता नाही आहे, पण काय असतं, माणसाचं मन हे नेहमी तुलनात्मक विचार करणारं असतं आणि कधी कधी तुलनेमधनं ज्ञानही मिळतं, हा पण एक मुद्दा असतोच. पण त्यामुळे गीता आणि योग वासिष्ठाची तुलना केली जाते अनेक वेळा, की गीतेमध्ये पण विषाद आहे अर्जुनाला आलेला आणि इथे पण एक वेगळा. पण एक लक्षात घ्यायचं की गीतेमध्ये भगवानाने मनुष्याला ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे ह्या मनुष्याचा विषाद म्हणजे इतकी अनेक वर्ष क्षत्रिय धर्म धारण करून ज्याने प्रचंड रक्तपात आणि नरसंहार केलेला आहे, अशा अर्जुनाला विषाद आलेला आहे, तो वेगळ्या कारणांनी आलेला आहे. आणि श्रीराम हे जीवनाच्या सुरुवातीला त्यांच्या शिक्षण संपलं आहे आणि आता दुसऱ्या आश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे. अशा या छोट्याशा संधी कालामध्ये जो विचार करत आहेत तो हा भगवंत स्वतः ज्ञानाला प्रश्न विचारतो आहे, किंवा ब्रह्मनिष्ठ व्यक्तीला. गुरु वशिष्ठ हे सगळ्यात ज्ञानवान आणि ब्रह्मनिष्ठ असे ऋषी मानले जातात. तर ह्या ब्रह्मनिष्ठ व्यक्तीला, ऋषीला हे प्रश्न स्वतः भगवंतांनी विचारलेले आहेत. आणि ही चर्चा त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीची, म्हणूनच या ग्रंथाचं जी फलश्रुती सांगितली आहे वाल्मिकींनी, ती अशी सांगितलेली आहे की जन्म मरणाच्या चक्रातून हा ग्रंथ जो श्रवण करेल त्याला सुटका मिळते. आता श्रवण करेल याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपण श्रुती म्हणजे ऐकण्याला खूप महत्त्व आपल्या संपूर्ण परंपरेमध्ये दिलेलं आहे. आपण बघतो की एखादी व्यक्ती जर विद्वान असेल तर आपण त्यांना म्हणतो तो बहुश्रुत आहे. आपण असं म्हणत नाही की तो बहुपढ आहे. तर श्रुती जी असते ती कानातनं जाऊन काय असतं, हृदयापर्यंत त्या गोष्टी भिडतात जेव्हा ते ऐकलं जातं. म्हणून आपल्याकडे पुराण, प्रवचन ह्याला जास्त महत्त्व आहे. वाचनापेक्षा आपल्याकडे ऐकण्याला हे जास्त महत्त्व दिलेलं आहे. ते कदाचित याच कारणांमुळे असेल. तर असा हा ग्रंथ आहे. आणि मग हा ग्रंथ सुरुवात कशाने होते तर विश्वामित्र मग सूचना करतात वशिष्ठांना की रामाला तुम्ही उपदेश करा. म्हणजे ज्ञान आणि पूर्ण ब्रह्म हे एकमेकांशी संवाद करत आहेत. आता यामध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत.
ही 6 जी प्रकरणं आहेत ही अशा पद्धतीची आहेत की एक वैराग्य प्रकरण जे आत्ता आपण ज्याची थोडीशी पार्श्वभूमी बघितली की श्रीरामाला शुद्ध वैराग्य आलेलं आहे. आणि मग ते वैराग्य कोणासारखं आहे तर ते शुकदेवांसारखं आहे असं कोणाला वाटतं तर विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या लक्षात येते की हे शुकदेवांसारखं वैराग्य आहे की मला ज्ञान आहे याची त्या ज्ञानवान मनुष्याला जाणीवच नाही आहे. आणि जेव्हा ही जाणीव नाही आहे त्यामुळे मग त्याच्या मानसिक अशांतीची सुरुवात होते आणि ती मानसिक अशांती कशामुळे येते त्याला कळत नाही. आणि जेव्हा त्याला ह्याची जाणीव करून दिली जाते की अरे तुला जे काही कळालेलं आहे त्यालाच ज्ञान म्हणतात, तेच पूर्ण ज्ञान आहे, हे जेव्हा त्याला गुरुच्या मुखातनं कळतं तेव्हा त्याच्या अशांतीचं शांतीमध्ये रूपांतर होतं. तर असंच श्रीरामाला पण संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, शुद्ध वैराग्य प्राप्त झालेलं आहे. आणि असं असताना त्यांनी यातनं पुरुषार्थातनं बाहेर जाऊ नये. जरी शुद्ध वैराग्य प्राप्त झालेलं असलं तरी जर जन्माला मनुष्य म्हणून आलेलो आहोत तर ही जी काही प्रारब्ध कर्म आहेत ही पूर्णपणे करून देह प्रारब्धावर टाकून आपण जे काही आपल्या समोर येणार आहे त्या सगळ्याला सामोरं गेलं पाहिजे, हे वशिष्ठांनी या सगळ्या याच्यातनं श्रीरामाला सांगितलेलं आहे. पुरुषार्थापासून कुठेतरी दूर जाऊन आता वैराग्य प्राप्त झालं आहे तर मग पूर्णपणे त्यातनं बाहेर जा असं कुठेही ते वर्णन करत नाहीत किंवा कुठेही ते असा उपदेश करत नाहीत. आता हे वैराग्य प्रकरण हे पहिलं. त्यानंतर मुमुक्षु व्यवहार नावाचं दुसरं प्रकरण आहे. आता मुमुक्षु म्हणजे काय तर मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे अशी व्यक्ती. तर त्याचं अशा व्यक्तीचं वैशिष्ट्य काय आहे, अशा व्यक्तीची लक्षणं काय आहेत ते सांगतात. आता हे सांगण्याच्या मागचं कारण काय आहे, कारण की श्रीराम हा पूर्ण वैराग्य प्राप्त आणि मोक्षाला मुमुक्षु व्यक्ती आहे, मोक्षाची इच्छा धरणारा व्यक्ती आहे, हे त्यालाच कळत नाही आणि त्यामुळे तो अशांत आहे. म्हणून मग ती सगळी लक्षणं ही मोक्षप्राप्ती करू इच्छिणाऱ्या साधकाची सगळी लक्षणं ही त्या मुमुक्ष व्यवहारामध्ये सांगितलेली आहेत. त्यानंतर उत्पत्ती, स्थिती आणि लय, की सृष्टी उत्पन्न कशी होते, सृष्टीची रचना कशी लागली जाते, ती कशी चालते आणि त्यानंतर तिचा लय कसा होतो ह्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मग निर्वाण प्रकरण जे 2 भागांमध्ये आहे त्याच्यामध्ये संसार चक्रातनं जीवनमुक्त अवस्था ही कशी प्राप्त होते मनुष्याला असं सगळं सांगितलेलं आहे. असा हा शास्त्रग्रंथ, सिद्धांत ग्रंथ आहे. असं असताना देखील या ग्रंथामध्ये निसर्ग वर्णनं आहेत, या ग्रंथामध्ये आख्यानं आहेत, कथा आहेत. आता हे जे वैराग्य आहे, आता आपल्याला माहिती आहे की वैराग्याची खूप चांगली व्याख्या पतंजलींनी केलेली आहे. जे पहिलं प्रकरण आहे वैराग्य, तर त्याचं काय आहे वैराग्याचं हे वितराग विषयम म्हणजे नेमकं काय तर दृष्टानुश्रविक विषया वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम अशी त्याची व्याख्या आहे. म्हणजे दृष्ट, अनुश्रविक, दृष्ट म्हणजे बघितलेलं, अनुश्रविक म्हणजे ऐकलेलं, दृष्टानुश्रविक विषया या विषयांपासून वितृष्णस्य वितृष्णा होऊन जाणं ह्या गोष्टी वश म्हणजे आपल्या ताब्यात येणं, ह्या गोष्टीला काय म्हणतात वैराग्य असं म्हणतात. आता असं वैराग्य प्राप्त झालेल्या ह्या रामाला उरलेल्या सगळ्या प्रकरणांमधनं जीवनमुक्त व्यक्ती हा देहाने जेव्हा या सगळ्या समाजामध्ये वावरतो, जीवनमुक्त व्यक्ती हा अशा पद्धतीने जेव्हा वावरतो त्यावेळेला त्यांनी काय काय केलं पाहिजे, त्याचा पुरुषार्थ कसा सिद्ध केला पाहिजे या संदर्भामध्ये म्हणजे कुठेही त्या रामचंद्राला ह्या सगळ्यातनं आता तू दूर जा आणि बरं झालं तुला वैराग्य प्राप्त झाला आता तू रानावनात निघून जा असा कुठलाही उपदेश न करता पुरुषार्थ केला पाहिजे. आणि दैवापेक्षा पुरुषार्थ हा जास्त श्रेष्ठ आहे आणि पुरुषार्थ केला तर दैव बदलता येतं अशा पद्धतीने अतिशय सकारात्मक असा संदेश या ग्रंथामधून आपल्याला दिला जातो. आणि ह्या वशिष्ठांच्या उपदेशानंतर मग रामायण सुरू होतं आणि मग आपण त्या रामाला बघतो, ज्या रामावरती आपण श्रद्धा ठेवतो, प्रेम करतो, ज्या रामाची आपण भक्ती करतो त्या रामाला आपण तेव्हा बघतो. तर तो राम कसा आहे, तो क्रोध न करणारा राम आहे, तो स्थिरमतीने राहणारा राम आहे, तो आपल्या जीवनमूल्यांना ज्यांना त्याने अंगीकारलेलं आहे त्या जीवनमूल्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याग करणारा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा केली की आदल्या दिवशी त्याला सांगितलं जातं की उद्या तुला वनवासामध्ये जायचं आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी त्याला माहीत असतं की आपला युवराज्याभिषेक होणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेही हा राम हलत नाही, राम स्थिरच राहतो. तो वनामध्ये जाताना पूर्णपणे एक स्वतःचं व्यक्तित्व घेऊन जातो. त्याच्या मागे अयोध्येचा राजा असणं किंवा अयोध्येचा राजा नसणं ह्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत नाही. म्हणजे ते जो काळ्या धाग्याची गोष्ट आहे की हा मी कोण आहे ते मला माहीत आहे पण तो मी कोण आहे, हा जो प्रश्न आपल्याला पडतो की आपली उपाधी
आपल्याला म्हणजे आपण कोण आहोत. अगदी साधं म्हणजे मी असंच आता परवाच आमच्या एक ओळखीच्या एकांकडे गेलो होतो, तर त्यांची काही राजकीय लोकांशी ओळख आहे. ती केवळ ओळख आहे, ह्या गोष्टीचा देखील त्यांना एवढा अभिमान होता की ते आमच्या अगदी जवळचे आहेत, आमच्या उठण्या बसण्यातलेत. ठीक आहे, पण त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ती भर आहे का? तुम्ही स्वतः जे आहात. आता काही वेळेला आपण बघतो की खूप जास्त दागिने घालून, खूप जास्त ऐश्वर्याचं प्रदर्शन करून, संपत्तीचं, ऐश्वर्याचं नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण ऐश्वर्य ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. संपत्तीचं प्रदर्शन करून मनुष्य काय मिळवतो, तर जेव्हा ते सगळं चाललं जाईल त्यावेळेला तो काही उरणार आहे का, हे त्यालाच माहीत नसतं. आणि म्हणून तो त्या सगळ्या गोष्टी धारण करतो. या ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपण ज्या जमा करतो, ज्याला परिग्रह म्हटलं जातं, खूप गोष्टी जमा करायच्या, तर त्या गोष्टी सॉरी, मला कॉल आला होता त्यामुळे मला तो कट करायला लागला. तर त्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला जेव्हा ह्या ज्या आपल्या पाठीमागे आहेत आणि त्याच्याशिवाय आपलं व्यक्तिमत्व टिकतंय की नाही हे आपल्याला याचा अंदाज येत नाही, त्यावेळेला अशा ग्रंथांमधनं जेव्हा आपण वाचतो आणि मग ह्या सगळ्या उपाधींचा हळूहळू आपण वापर कमी करायला लागतो की आपण एक साधी व्यक्ती म्हणून जेव्हा वावरायला लागतो आणि त्यावेळेला तरी देखील आपलं व्यक्तिमत्व ठोस आहे आणि तसंच खंबीर आहे असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, त्यावेळेला समजून जायचं की आपण काहीतरी अध्यात्माचं ज्ञान जे आहे ते आपल्यामध्ये झिरपवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सगळा देहाचा जो विस्तार आहे, हे सांगत होतो आपण, तो मुद्दा कॉल आला त्यावेळेला तो मुद्दा चालू होता की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या देहाचा विस्तार आहेत आणि ती जी बीजं आहेत ती बीजं हळूहळू कमी करत जाऊन केवळ स्वतःपुरतं उरणं आणि तरी देखील आपलं व्यक्तित्व अभंग राहणं, हे म्हणजे अध्यात्म जगणं असं असू शकतं. आणि त्याच्यासाठी ही जीवनभर करण्याची साधना आहे, ती प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने करायला लागते. आणि या जीवन जगण्याच्या साधनेमध्ये आपल्याला असे जे ग्रंथ असतात, योग वासिष्ठासारखे, हे ग्रंथ हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बोटाला धरूनच एका अर्थाने पुढे नेत असतात. आणि प्रत्यक्ष श्रीरामांना जो उपदेश करण्यात आला तो उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवला या ग्रंथाच्या माध्यमातून. वाल्मिकींनी रचना करून आणि वशिष्ठांनी उपदेश करून तो त्या सगळ्यांना आपण, त्या पुण्यात्म्यांना आपण वंदन करूया. आणि आपल्या प्रसाद मासिकामध्ये ही जी लेखमाला आता काही 4-5 भागांपर्यंत सलग चालणार आहे, योग वासिष्ठाचा परिचय करून देणारी, ती अवश्य वाचूया. ती वाचल्यानंतर आपल्याला निश्चितच वाटेल की मूळ ग्रंथ आपण घ्यावा आणि तो हातात घेऊन वाचावा. एका दिवशी 4 किंवा 5 पानं वाचली तरी देखील त्यामधला कंटेंट बघता आपल्याला ती 4-5 पानं पचवायलाही खूप जड जातात, असा तो ग्रंथ आहे. एक वर्षभरामध्ये तुम्ही एकत्र काही लोक बसून एकत्रित त्याचं वाचन करणं असं देखील करू शकता. तो मराठीमध्ये उपलब्ध आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु गीता प्रेस गोरखपूरचा हिंदीमधला खूप चांगला संस्कृत आणि त्याचा अनुवाद असा खूप चांगला ग्रंथ योग वासिष्ठ हा उपलब्ध आहे गीता प्रेस गोरखपूरचा. ते आपण अवश्य घ्यावं, तो अवश्य वाचावा आणि ही जी लेखमाला आहे ही देखील वाचावी. या संदर्भामध्ये आपल्या काही सूचना असल्या तरी देखील त्या माझ्यापर्यंत पोहोचवा. लेखिका म्हणून मी निश्चितच त्यांचा विचार करून त्याप्रमाणे लेखामध्ये आवश्यक ती भर घालत जाईन. आपण सर्वांनी हे माझं थोडासा ग्रंथाचा परिचय आणि लेखमालेचा परिचय शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. मी उमाताई बोडस यांची देखील आभारी आहे की त्यांनी मला या निमित्ताने या सगळ्या ऋषीमुनींच्या चरणाशी रामचंद्रांच्या उपदेशाच्या निमित्ताने बसण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.